नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉरच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो विषय आहे तो आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये यश कसं मिळवावं. पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे याच्या संबंधीची जी काही चर्चा आहे ती आज आपण या सेशनमध्ये करणार आहोत. सुरुवातीलाच पाहूया की नक्की पहिल्या प्रयत्नात यश मिळवणं शक्य आहे का. पहिल्या अटेम्प्टमध्ये यश मिळवणं खरंच शक्य आहे का. तर हो, यश मिळवणं खरंच शक्य आहे. हे कसं शक्य आहे तर यासाठी आपण एक उदाहरण लक्षात घेऊया की एका गावामध्ये काय केलं जातं तर दोन व्यक्ती असतात आणि त्या दोन व्यक्तीपैकी पहिल्या व्यक्तीकडे एक लाकडी ओंडका दिला जातो आणि त्याच्याकडे एक कुऱ्हाड दिली जाते. एक लाकडी ओंडका आणि एक कुऱ्हाड दिली जाते आणि त्याला सांगितलं जातं की बाबा या ओंडक्याचे तुला दोन तुकडे करायचे आहेत. दुसरा व्यक्ती येतो, त्या दुसऱ्या व्यक्तीकडे सुद्धा तशाच प्रकारचा एक लाकडी ओंडका आणि एक कुऱ्हाड जी की सेम तशाच प्रकारची असते ती कुऱ्हाड दिली जाते आणि याला मात्र सांगितलं जातं की तुला एक घाव घालायचा आहे आणि या ओंडक्याचे दोन तुकडे करायचे आहेत. पहिल्या व्यक्तीला काय सांगितलंय की तुला या ओंडक्याचे दोन तुकडे करायचे आहेत. मात्र दुसऱ्या व्यक्तीला काय सांगितलं जातं की एक घाव घालायचा आहे आणि तुला याचे दोन तुकडे करायचे आहेत. पहिला व्यक्ती तो ओंडका घेतो आणि त्याचे घाव घालायला सुरुवात करतो जेणेकरून त्याचे दोन तुकडे होतील. दुसरा व्यक्ती मात्र त्या एकाच घावामुळे किंवा एकच घाव घालायचा आहे आणि दोन तुकडे करायचे आहेत त्याच्यामुळे थोडा अलर्ट होतो, थोडा सावध होतो. तो ओंडका घेतो, तो ओंडका घेत असताना या ओंडक्याला निरखून पाहतो कशा प्रकारचा ओंडका आहे, त्याचं वेट किती आहे, याच्यावरती किती जोरात घाव घालावा लागेल, तो ओंडका कोणत्या स्थितीत ठेवला पाहिजे म्हणजे त्याच्यावरती व्यवस्थित घाव बसेल, तो सटकणार नाही, अशा पद्धतीने तो ओंडका ठेवतो. ती कुऱ्हाड घेतो हातात. ती कुऱ्हाड घेतल्यानंतर त्या कुऱ्हाडीला धार कशा प्रकारची आहे, ती योग्य धार आहे का, त्या कुऱ्हाडीची पकड कशा प्रकारे आपली मजबूत आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतो आणि ती प्रक्रिया जी आहे ती सुरू होत असते. कारण त्याच्या डोक्यामध्ये एक गोष्ट फिट असते की मला एक घाव घालायचा आहे आणि या ओंडक्याचे दोन तुकडे करायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने या सगळ्या गोष्टींची चाचपणी तो करत असतो. आणि मग तो ओंडका व्यवस्थितरित्या मांडून ठेवतो. ती कुऱ्हाड घेतो, त्या कुऱ्हाडीला पकडून तो अंदाज लावतो की या ओंडक्याला जर दोन तुकडे करायचे असतील तर मला किती ताकद लावावी लागेल. आणि मग तो सुस्थितीत ठेवल्यानंतर तो व्यक्ती ती कुऱ्हाड आपल्या हाताने मजबूतपणे पकडतो. अंगामध्ये जेवढी ताकद आहे, जेवढा त्राण आहे, सर्व ताकदीनिशी तो एक घाव घालतो आणि त्या ओंडक्याचे दोन तुकडे करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसऱ्या व्यक्तीला मात्र ही कंडिशन नाहीये. जो पहिला व्यक्ती ज्याला सांगितलेलं आहे की तुला या ओंडक्याचे फक्त दोन तुकडे करायचे आहेत, त्याला ही कंडिशन सांगितलेली नाही की किती घावांमध्ये तुला याचे दोन तुकडे करायचे. तो मात्र त्याच्यावरती घाव घालतोय, प्रयत्न करतोय की हा ओंडका दोन तुकड्यांमध्ये विभाजन झालं पाहिजे. मात्र हे करत असताना तो ज्यावेळेस पहिला घाव घालतो आणि त्याचे इतर जे पुढचे घाव आहेत याच्यामधला जर फरक पाहिला तर पहिला घाव घालताना त्याने जी ताकद लावली ती ताकद तो स्टॅमिना पुढच्या घावांमध्ये दिसून येत नाही आणि म्हणूनच पुढे जाऊन त्याला तो ओंडका तोडायला, दोन तुकडे करायला किती वेळ लागेल किंवा तो त्याचे दोन तुकडे होतील की नाही हे सुद्धा आपण सांगू शकत नाही. स्पर्धा परीक्षांचा देखील असंच आहे. हा सगळा माइंडसेटचा खेळ आहे. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षा करायला येतो, एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची सुरुवात करतो त्यावेळेस तो त्या सिनियर्सचं मार्गदर्शन घेत असतो आणि सिनियर्सचं मार्गदर्शन घेत असताना सिनियर त्याला हेच सांगत असतात की वर्ष 2 वर्ष तुला तयारीत जातील, तोपर्यंत परीक्षा देत राहा, 2-3 अटेम्प्टमध्ये ते होऊन जाईल. किंवा एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सुरुवात करत असताना अभ्यासक्रम वाचतो आणि तो पाहतो की माझ्या कॅटेगरीसाठी मला किती अटेम्प्ट आहेत आणि मग त्याच्या डोक्यामध्ये ते अटेम्प्ट फिक्स राहतात की एवढ्या अटेम्प्ट आहेत, बघूया या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी होईल, प्रयत्न करतो मी, नाही झालं तर पुढच्या वर्षी बघू.
पण ते अटेम्प्ट डोक्यात असल्यामुळे त्याच्या लक्षातच येत नाही की मला हे एकाच गावामध्ये एकाच प्रयत्नामध्ये करणं शक्य आहे, पण त्यासाठी तो प्रयत्नच करत नाही, कारण तो माइंडसेट तसा डेव्हलप झालेला असतो. मात्र जर तुम्ही सुरुवातीलाच ठरवून घेतलं की मला एकाच प्रयत्नामध्ये ही परीक्षा पास करायची आहे, एकच असा घाव घालायचा आहे की 2 तुकडे झाले पाहिजे आणि या परीक्षेमधलं माझं जे काय स्वप्न आहे ही परीक्षा पास करण्याचं, ते पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पूर्ण झालं पाहिजे. हा माइंडसेट, हा अप्रोच घेऊन ज्यावेळेस आपण येऊ ना, त्यावेळेस नक्कीच या प्रक्रियेची सुरुवात होईल आणि ही प्रक्रिया निश्चितपणे आपण शेवटापर्यंत पुढे घेऊन जाऊ. आता हे शक्य आहे का स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत? तर नक्कीच शक्य आहे, कारण आपण वेगवेगळे टॉपर्स पाहिलेले आहेत की ज्यांनी वयाच्या 21व्या 22व्या वर्षी अगदी ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या सुद्धा पोस्ट मिळवलेल्या आहेत आणि उपजिल्हाधिकारी असेल, त्यासोबत कलेक्टर असेल, IAS असेल, या पदांवरती ते पोहोचलेले आहेत, अगदी कमी वयात पोहोचलेले आहेत. आणि मग ते मिळवण्यासाठी हे पहिल्या प्रयत्नामधलं यश जे आहे ते मिळवण्यासाठी नक्की काय केलं पाहिजे याची चर्चा आपण या पुढच्या संपूर्ण सेशन मध्ये करणार आहोत. तर सुरुवात करूया. सुरुवातीलाच पाहूयात की पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळवण्यासाठी नक्की ही MPSC ची परीक्षा जी आहे ती आपल्याला का द्यायची आहे हे मनाशी ठरवलं पाहिजे. ही परीक्षा का द्यायची आहे? प्रत्येकाचं वेगवेगळं रिझन असतं. कोणाला लाल दिव्याच्या गाडीचं अट्रॅक्शन असतं, कोणाला एखाद्या तहसीलदाराने त्याची गाडी, वाळूची गाडी असेल ती अडवलेली असते, कोणाला एखाद्या ट्रॅफिक पोलिसाने त्रास दिलेला असतो, कोणाला एखाद्या शासकीय कार्यालयाला पाहून तो प्रभावित झालेला असतो, कोणाच्या तरी वडिलांचं स्वप्न असतं, कोणाला तरी या शासकीय सेवांमध्ये येऊन एक प्रेस्टिजियस आयुष्य जगायचं असतं, कोण असाही असतो की ज्याला सामाजिक प्रश्नांची जाण असते आणि त्याला या सामाजिक प्रश्नांबद्दल एक जाणीव जागृत होऊन त्याच्यामध्ये काहीतरी मला बदल घडवायचा आहे, प्रशासनामध्ये जायचंय, एखाद्या सेक्शनसाठी काम करायचंय, एखादा विभागासाठी, एखादा शिक्षणाचा विभाग असेल, आरोग्य विभाग असेल किंवा एखादा विभाग त्याचा जवळून संबंध आलेला असेल आणि त्याला त्याच्यामध्ये परिवर्तन करायचं असेल, त्या परिस्थितीमध्ये बदलाव करायचे असतील, अशी वेगवेगळी कारणं घेऊन वेगवेगळे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतात. आणि मग त्यांनी डिफाईन केलं पाहिजे की मला ही परीक्षा नक्की का द्यायची आहे. हे करण्याचं कारण मी यासाठीच सांगतोय की या मागचं जे मोटिवेशन जे आहे ते मोटिवेशन खूप गरजेचं आहे. हे मोटिवेशन शेवटपर्यंत तुम्हाला टिकवून राहण्यास मदत करतं. हे मोटिवेशनच जे असतं की तुमच्या अभ्यासामध्ये ज्यावेळेस तुमचा डाऊन सुरू असतो, ज्यावेळेस तुम्हाला लो फील होतं, अभ्यासापासून डिस्ट्रॅक्ट व्हायला लागता, त्यावेळेस हे मोटिवेशन तुम्हाला ट्रॅकवर आणत असतं. आणि त्यामुळे स्वतःला आधी ठरवून घ्या की मला MPSC मध्ये काय यायचंय, MPSC मध्ये जाऊन मी नक्की काय करणार आहे, कशासाठी मला इकडे यायचं आहे. आणि हे मोटिवेशन घेण्यासाठी आधी स्वतःला ठरवा की मला ही परीक्षा नक्की का पास व्हायची आहे. पुढे पाहूया. याच्यामध्ये ज्यावेळेस तुमचं ठरेल की मला ही परीक्षा का द्यायची आहे, त्यावेळेस या परीक्षेचा अभ्यासक्रम पहा, त्याचं स्वरूप पहा आणि ते स्वरूप जे आहे ते समजून घ्या. या परीक्षेचं स्वरूप जर पाहिलं तर 3 टप्प्यांमध्ये ही परीक्षा होते. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि तुमचा इंटरव्ह्यू. पूर्व परीक्षेच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की GS 100 प्रश्न आणि 200 मार्क अशा प्रकारे या पूर्व परीक्षेचं स्वरूप आहे. कारण CSAT आता क्वालिफाईंग झालेला आहे, सगळं ठरतं ते GS च्या मार्क्स वरती सगळा स्कोर ठरतो. आणि पूर्व परीक्षा ही क्वालिफाईंग स्वरूपाची आहे, ती पास झाला तर आपण मुख्य परीक्षेला पात्र होतो. आणि 800 मार्कांची जी काय आपली मुख्य परीक्षा आहे ती मुख्य परीक्षा आपल्याला द्यायची आहे. आणि ही मुख्य परीक्षा ठरवणार आहे की आपली फायनल पोस्ट कोणती आपल्याला मिळणार, हे कोण ठरवणार आहे? ही मुख्य परीक्षा ठरवणार आहे. कारण पुढे मुलाखत 100 मार्कांची आहे, त्याच्यामध्ये फार काही व्हेरिएशन येत नाही. मात्र मुख्य परीक्षा जी आहे ती मात्र बरंच काही ठरवून जाणारी आहे. याच्यानंतर आपण हा सगळं परीक्षेचा पॅटर्न समजून घ्या. ज्यावेळेस आपलं निश्चित होईल की मला MPSC मध्ये काय यायचं आहे, MPSC परीक्षा का द्यायची आहे, त्यातून मला काय व्हायचं आहे, तर त्यासाठी मग ते ठरल्यानंतर हा अभ्यासक्रम सगळं स्वरूप समजून घ्या. पुढे MPSCचा जो काय अभ्यासक्रम आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यव्यवस्था आहे, या सगळ्या गोष्टी समजून घ्या की याच्यामध्ये या अभ्यासक्रम जो आयोगाने दिलेला आहे तो अभ्यासक्रम डाउनलोड करा, आयोगाच्या वेबसाईट वरती मिळेल.
वेगवेगळ्या क्लासेस मधून तो तुम्हाला मिळेल. तो अभ्यासक्रम डाउनलोड करून घ्या. नेटवरती सुद्धा किंवा युट्यूबला सुद्धा तुम्हाला त्या अभ्यासक्रमाचं विश्लेषण मिळून जाईल. तर तो अभ्यासक्रम समजून घ्या. त्यातील जे काय वेगवेगळे विषय आहेत ते वेगवेगळे विषय, त्याचे घटक, काय काय आयोगाने घटक दिलेले आहेत ते घटक पहा की नक्की याच्यामध्ये मला काय अभ्यास करायचा आहे. एक घटक पाहिल्यानंतर त्या घटकांचं डिकोडिंग करा. या घटकाला सुद्धा काही उपघटक आहेत का, ते कोणकोणते आहेत. म्हणजे एखादा जो घटक आहे हवामान, हा घटक आहे भूगोलातला, तर हवामानामध्ये मला नक्की काय काय अभ्यासायचं आहे. आणि मग ते घटक आणि उपघटक लक्षात आल्यानंतर त्या अभ्यासक्रमाचा आवाका तुमच्या लक्षात येईल की आपल्याला पुढे जाऊन या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने परीक्षेला आपल्याला हे विषय पूर्ण करायचे आहे. हा अभ्यासक्रम समजून घेतल्यानंतर पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे, पीवायक्यूचं विश्लेषण करायचं आहे. वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पीवायक्यूचं विश्लेषण, अभ्यासक्रम समजून घेणं या गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण ह्या तितक्याच गरजेच्या आहेत. म्हणून या वारंवार येत असतात आणि म्हणून ह्या गोष्टी या गोष्टी मस्ट आहेत ज्या आपण आपल्या प्रवासामध्ये केल्या पाहिजे. तर हे पीवायक्यूचं विश्लेषण का करायचं, याच्यामुळे आपल्याला जे काही घटक दिलेले आहेत अभ्यासक्रमातले त्या घटकांचं वेटेज लक्षात येतं की आयोग कोणत्या घटकांना अधिक प्राधान्य देत आहे, कोणत्या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत, कोणते घटक लेस रिलेव्हंट आहेत, ज्यांचं महत्व कमी आहे. मग अशा घटकांकडे थोडं कमी लक्ष देता येईल. पण जे घटक स्कोरिंग आहेत, ज्या घटकांवरती वारंवार प्रश्न विचारले जातात त्या घटकांवरती आपण आपला जास्त वेळ खर्च करू शकतो आणि त्या घटकांना अधिक चांगल्या प्रकारे आपण त्यांची तयारी करू शकतो. आणि म्हणून हे पीवायक्यूचं विश्लेषण करायचं आहे. या पीवायक्यूच्या विश्लेषणामधून आपल्याला नक्की कोणत्या घटकांवर भर द्यायचा आहे ते लक्षात येईल. आणि दुसरी गोष्ट आहे, प्रश्नांचं स्वरूप नक्की कसं आहे. अल्टिमेटली आपल्याला एक्झाम द्यायची आहे, एक्झामला अपेअर व्हायचं आहे आणि मग एमपीएससी जी आहे, आयोग जे आहे, त्या आयोगाच्या प्रश्नांचं स्वरूप नक्की कसं आहे. मग ते फॅक्च्युअल स्वरूपाचे आहेत की विश्लेषणात्मक स्वरूपाचे आहेत की थोडे अनालिटिकल आहेत. कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारतोय. मग ते प्रश्न विचारत असताना आयोग आपला वेळ जो दिलेला आहे तो वेळ कोणत्यावर जास्त जातोय, कोणते प्रश्न लगेच सुटतात, त्याच्यामध्ये इलिमिनेशन काय लागतंय का, इलिमिनेशनने काही प्रश्न सुटतायत का, याची सगळी स्ट्रॅटेजी आहे. ते समजून घेण्यासाठी आपल्याला या प्रश्नांचं स्वरूप समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी पीवायक्यूचं अनालिसिस मस्ट आहे. पुढे पाहूया. हे पीवायक्यूचं अनालिसिस झाल्यानंतर आपण इकडं जे आलेलो आहोत एमपीएससी मध्ये, ते काहीतरी एक ड्रीम पोस्ट घेऊन आलेलो आहे. प्रत्येकाला काहीतरी व्हायचंय. कोणाला तहसीलदार व्हायचंय, कोणाला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, कोणाला डीवायएसपी व्हायचंय, कोणाला अजून कोणत्या वेगळ्या विभागामध्ये जायचंय. आणि ही ड्रीम पोस्ट घेऊन आपण इथं येतो, एक स्वप्न घेऊन येतो. ते स्वप्न आपण जगत असतो. प्रत्यक्षात आपण स्वतःला फील करत असतो की मला या पदावर जायचंय. त्या पदावर जाण्यासाठी मग काय करायचंय आपल्याला, जी काय आपली ड्रीम पोस्ट आहे त्याच्या कट ऑफचे मागील 2-3 वर्षातले ट्रेंड पहा. ज्या पोस्टला जी पोस्ट तुम्हाला मिळवायची आहे ना, त्या ड्रीम पोस्टचा कट ऑफचा ट्रेंड अनालाइज करा. त्याचे 2-3 वर्षातले कट ऑफ पहा आणि मग हे कट ऑफ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या कट ऑफ म्हणजे जे काय मेन्स परीक्षा आणि मुलाखत मिळून एवढा कट ऑफ या ड्रीम पोस्ट साठी किंवा या माझ्या आवडीच्या पोस्ट साठी लागतोय. मग त्याहून एक 10-20 मार्क तरी मला किमान जास्त घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मग त्याला काय होईल, आपल्याला आपले टार्गेट सेट करता येईल. मार्क्स किती मला नक्की मेन्स मध्ये घ्यायचे आहेत याचं एक टार्गेट तुमच्या समोर राहील, जेणेकरून तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळेल. पुढं हे टार्गेट सेट केल्यानंतर या टार्गेट साठी तुम्हाला किती अभ्यास करावा लागेल याचा सुद्धा अंदाज या अनालिसिस मधून येईल. एक टार्गेट मार्कांचं सेट केलं की मग तुम्हाला आता अभ्यास नक्की किती करायचा आहे याचा सुद्धा अंदाज लागेल. आणि त्याच्यामुळे काय होईल, तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये फोकस राहाल. ज्या वेळी तुम्हाला अभ्यासामध्ये डिस्ट्रॅक्शन येईल त्या वेळेस तुमचं मन तुम्हाला सांगेल की तू असा डिस्ट्रॅक्ट होऊ नकोस, कारण तुला तुझ्या अभ्यासाचं एक टार्गेट आहे, मार्कांचं एक टार्गेट आहे. ते टार्गेट चुकलं तर तुझी ड्रीम पोस्ट चुकणार आहे, तुला हवी ती पोस्ट मिळणार नाही. आणि जर तुला हवी ती पोस्ट मिळवायची असेल तर मात्र तू तुझ्या अभ्यासामध्ये फोकस राहिलं पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे. याची सतत जाणीव तुम्हाला त्याच्यामुळे राहील. पुढे पाहूयात की ज्यावेळेस आता हे
टार्गेटचं अनालिसिस होईल की किती मार्क्स मिळवायचे. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःचं एक स्वॉट अनालिसिस केलं पाहिजे. स्वॉट अनालिसिस म्हणजे नक्की काय? तर स्वॉट अनालिसिस म्हणजे तुमचे स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अँगलनी हे अनालिसिस होत असतं, ज्याला आपण स्वॉट अनालिसिस असं म्हणतो. त्याच्यामधून काय होतं की तुमची बलस्थाने काय आहेत, तुमचा कशावर होल्ड आहे, तुम्ही कोणत्या गोष्टीमध्ये जास्त चांगले आहात त्या गोष्टी तुमच्या लक्षात येतात. सोबत तुमचे कच्चे दुवे काय आहेत, तुम्ही कशामध्ये वीक आहात त्या गोष्टी सुद्धा तुमच्या लक्षात येतात. आणि त्याच्यामुळं तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या स्ट्रॉंग पॉइंटचा कशा प्रकारे फायदा होईल आणि जे कच्च्या दुव्यांमध्ये होणारे जे काय तोटे आहेत ते कमी करण्यासाठी याच्यावरती सुद्धा तुम्हाला काम करता येईल आणि हे कच्चे दुवे सुधारता येतील, जेणेकरून तुमच्या ज्या परफॉर्मन्स आहे अभ्यासातला, तुमच्या परीक्षेतला परफॉर्मन्स, त्याच्यावरती या विकनेसचा परिणाम होणार नाही. एखादा विद्यार्थी जो असतो तो भाषणामध्ये खूप चांगला असतो, त्याला बोलणं जबरदस्त जमतं, मात्र कागदावर जर काय लिहायचं झालं तर त्याला ते जमत नाही. एखादा विद्यार्थी असा असतो की तो खूप अबोला असतो, जर आपण त्याला स्वतःहून बोललो तरच तो त्या प्रश्नाचं उत्तर देतो, इतर वेळी बोलत नाही, मात्र तो लिहितो मात्र सुंदर, खूप सुंदर लिहितो. हा दोन्ही मधला फरक आहे. एखाद्याचा स्ट्रॉंग पॉइंट हा लिखाणातला असतो, एखाद्याचा स्ट्रॉंग पॉइंट हा भाषणातला असतो. असेच वेगवेगळे स्ट्रॉंग आणि विकनेसेस असतात. तर या दोन्ही गोष्टींचा आपल्या अभ्यासामध्ये कशा प्रकारे फायदा होईल आणि विकनेसेस कसे टाळता येतील यासाठी हे स्वॉट अनालिसिस जे आहे, हे स्वॉट अनालिसिस प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये ज्यावेळेस विद्यार्थी ऍडमिशन घेतो त्यावेळेस प्रत्येकाचा आपण कंपल्सरी स्वॉट अनालिसिस करतो आणि त्या अनुषंगाने त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण मार्गदर्शन करत असतो की हे कच्चे दुवे कशा प्रकारे त्याने टाळले पाहिजेत आणि त्याची जी काय बलस्थानं आहेत त्यांचा वापर त्याला कशा प्रकारे या परीक्षेमध्ये होईल. आणि हे खूप इफेक्टिव्हली वर्क होतं आणि त्यासाठी हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी करणं गरजेचं आहे. हे स्वॉट अनालिसिस झाल्यानंतर आपल्याला नक्की परीक्षा केव्हा द्यायची आहे ते ठरवावे लागेल. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशनच्या सुरुवातीला फर्स्ट इयरला आहात, ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला आहात, तुम्ही हाऊसवाईफ आहात, तुम्ही कुठंतरी जॉब करता की तुम्ही फुल टाइम स्पर्धा परीक्षा करता, या सगळ्या गोष्टींवरती ठरणार आहे की तुम्हाला नक्की परीक्षा 2023 ची द्यायची आहे, 2024 ची द्यायची आहे की लॉंग टर्म तुम्ही 2025 चा गोल ठेवलेला आहे. हे ज्यावेळेस क्लिअर होईल त्यावेळेस आपल्याला इतर गोष्टींवरती काम करणं सोपं जाईल. त्याच्यामुळं तुम्ही नक्की परीक्षा कधी देणार आहात हे ठरवावं लागेल, कारण ही परीक्षा देत असताना आपल्याला ऍड आली की त्याचा फॉर्म भरायचा आणि पूर्व परीक्षेला अपियर व्हायचं असं करून चालणार नाही. ही परीक्षा, या परीक्षेसाठी मुख्य परीक्षा खूप महत्वाची आहे. ही मुख्य परीक्षा ठरवणार आहे की तुम्हाला तुमची ड्रीम पोस्ट मिळणार आहे की नाही. आणि त्यासाठी या मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने सुरुवातीला तुमचा फाउंडेशन बेस क्लिअर होणं गरजेचं आहे. तुम्ही बेसिक वाचणं गरजेचं आहे. बेसिक वाचून झाल्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणं आणि मुख्य परीक्षेचा एक एक विषय पूर्ण करत जाणं, मुख्य परीक्षेची तयारी करणं आणि मुख्य परीक्षेची तयारी झाल्यानंतर मग पूर्व परीक्षेसाठी अपियर होणं, पूर्व परीक्षेचा अभ्यास करणं, असं हे सायकल आहे. त्या सायकलनी तुम्ही गेलात तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता. जर का तुम्ही पूर्व परीक्षेच्या चक्रव्यूहामध्ये अडकून पडलात तर पूर्व परीक्षा तर निघतच नाही, मात्र तुमचं जे सायकल आहे त्यात तुम्ही पुढे जात नाही आणि तुम्ही अडकून पडता. आणि त्यासाठी एक व्यवस्थित प्लॅनिंग, एक व्यवस्थित स्ट्रॅटेजी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि तरच तुम्ही तुमच्या या अभ्यासामध्ये, तुमच्या या प्रवासामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्रगती करू शकता. मग हे प्लॅनिंग कसं करायचं ते सुद्धा पाहूया. आता अभ्यासाचं जे काही नियोजन आहे, अभ्यासाचं जे काही प्लॅनिंग आहे ते करत असताना सुरुवातीला आपल्याकडं कालावधी आपण ठरवून घेतला पाहिजे. आणि हा कालावधी ठरवत असताना जसं आपण म्हटलं की तुम्ही ठरवून घ्या 23 ची एक्झाम देणार, 24 ची देणार का 25 ची देणार. आणि मग हे ठरलं की आपल्याला हा कालावधी लक्षात येतो की आपल्याकडे किती काळ आहे की ज्याच्यावरती आधारित आपल्याला आपल्या अभ्यासाचं नियोजन करता येतं. आणि मग हा कालावधी ठरवणं, हा कालावधी ठरला की आपल्याला काय वाचायचं आहे, बेसिक बुक सुद्धा वाचायचे आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करा, किती वेळ द्यावा लागणार आहे, बेसिक बुक झाल्यानंतर संदर्भ ग्रंथांसाठी किती वेळ द्यावा लागणार आहे, याच्यानंतर आपल्याला नोट्स काढायच्या आहेत. आपल्याला नोट्स काढल्यानंतर त्या रिवाइज झाल्या पाहिजेत.
आणि पुढे जाऊन आपल्याला टेस्ट सिरीजचा सराव सुद्धा करायचा आहे. या सगळ्या गोष्टींचा समावेश तुमच्या प्लॅनिंग मध्ये असला पाहिजे. हा सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या प्लॅनिंग मध्ये आल्या पाहिजेत आणि याला अनुसंगून तुमच्या अभ्यासाचं जे काय तुमचं टार्गेट असेल या टार्गेट नुसार तुमच्या अभ्यासाचं नियोजन केलं पाहिजे. आता हे अभ्यासाचं नियोजन झाल्यानंतर मग अभ्यासाला सुरुवात कधी करायची, कशी करायची ते पाहूयात. अभ्यासाला सुरुवात करत असताना सुरुवातीला बेसिक बुक्स जे आहेत त्यातल्या कन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजेत. सुरुवातीला कोणताही विद्यार्थी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेला सुरुवात करेल, आपण मागच्या स्लाइड मध्ये पाहिल्याप्रमाणे सुरुवातीला त्याने काय करायचंय, सिलेबस पाहायचा आहे. सिलेबस पाहिल्यानंतर पीवायक्यू पाहायचे आहेत. पीवायक्यू पाहिल्यानंतर त्याला ते टॉपिक आणि त्याचं वेटेज लक्षात येईल आणि हे आल्यानंतर त्यांनी स्वतःच एक प्लॅनिंग करायचं आहे की अभ्यास ठरवून घ्यायचं की मला कधी परीक्षा द्यायची. त्या अनुषंगाने कालावधी लक्षात येईल. कालावधी लक्षात आला की त्या अनुषंगाने आपल्याला प्लॅनिंग करता येतं आणि हे प्लॅनिंग झालं की अभ्यासाला सुरुवात करायची. मग अभ्यासाला सुरुवात करताना काय करायचंय, सुरुवातीला बेसिक बुक वाचायचे आहेत. प्रत्येक विषयाचे काही ठराविक बेसिक बुक्स ठरलेले आहेत, त्यातून ह्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायच्या. ह्या क्लिअर झाल्या कन्सेप्ट तर मग आपण पुढे वळायचं आहे. या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या नाहीत मात्र पुढे जाऊन घोळ होऊ शकतो, कारण त्यातून आपल्या अनेक चुका होऊ शकतात. कन्सेप्टच समजली नाही तर त्याच्यावर आधारित इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्या लक्षात येणार नाहीत आणि पुढे जाऊन आपल्याला ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. अभ्यासाला सुरुवात करताना आपल्याला काय करायचं आहे, तर अभ्यासाला सुरुवात करताना सुरुवातीलाच मेन्सचा अभ्यासक्रम आपल्याला पूर्ण करायचा आहे. मेन्सचा अभ्यासक्रम पूर्ण करत असताना मेन्सच्या अनुषंगाने मेन्सचे जे काही जीएस चे विषय असतील, भाषा विषय आहे, या अनुषंगाने आपलं जे काय आहे ते प्लॅनिंग आपण केलं पाहिजे आणि सुरुवातीला आपली मेन्स जी आहे ती मेन्स संपवणे आणि मेन्स झाल्यानंतर पूर्व परीक्षेचा अभ्यास सुरू करणे आणि त्या वर्षीचा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरून त्या परीक्षेला अपियर होणे. अशा पद्धतीने आपण गेलो तर नक्कीच आपली पूर्व परीक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे आपण त्याच्यामध्ये स्कोर करतो, ती परीक्षा पास होतो आणि मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा मुख्य परीक्षेचा आधीच अभ्यास झाल्यामुळे पुढे जाऊन आपल्याला फक्त रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज एवढंच करायचं बाकी राहतं आणि त्याच्यामुळं नक्की आपण यश मिळवू शकतो. पुढं संदर्भ ग्रंथ निवडायचे आहेत आणि हे संदर्भ ग्रंथ निवडत असताना ठराविक मोजकीच पुस्तकं आपण ठरवून घ्यायची. ही पुस्तकं ठरवत असताना एकदा त्या पुस्तकं ठरवत असताना आपण 10 वेळा विचार करायचा आहे की याच्यातून आपले पीवायक्यू जे आहेत ते कव्हर होत आहेत का, परीक्षेची जी काय डिमांड आहे, परीक्षेमध्ये जे काय घटक दिलेले आहेत अभ्यासक्रमातले ते कव्हर होत आहेत का, इतरांचं सुद्धा मार्गदर्शन आपण त्याच्या संदर्भात घेतलं पाहिजे आणि ठराविक पुस्तकं ठरवून घ्यायची की हीच पुस्तकं मला वाचायची आहेत आणि त्याची वारंवार रिव्हिजन केली पाहिजे. मात्र जर आपण अनेक पुस्तकं एका विषयासाठी वाचत सुटलो तर रिव्हिजनला आपल्याला वेळ भेटणार नाही. दुसऱ्या पुस्तकांच्या संदर्भात पण असं होतं, सुरुवातीला आपण काही पुस्तकं ठरवून घेतो, मात्र काय होतं एखादा मित्र येतो आणि आपल्याला सांगतो या पुस्तकापेक्षा ते पुस्तक भारी आहे. मग आपण काय करतो, ते पुस्तक मार्केटमधून आणतो, सुरुवातीपासून ते पुस्तक वाचून काढतो. नंतर दुसरा मित्र येतो आणि ते सांगतो की पहिलंच पुस्तक चांगलं आहे, मी अनेकांकडून ऐकलंय. मग परत आपण पहिलं पुस्तक घेतो आणि अशात काय होतं, आपलं कन्फ्युजन वाढतं, पुस्तकांवरचा ट्रस्ट आपला कमी व्हायला लागतो. त्याच्यामुळे जे काही संदर्भ ग्रंथ निवडाल त्या संदर्भ ग्रंथांवरती तुमचा पक्का विश्वास असला पाहिजे आणि ते वारंवार तुम्ही वाचून रिवाइज केले पाहिजेत. नक्कीच ते तुम्हाला चांगले मार्क्स मिळवून देतील. याच्यानंतर पुढे काय आहे तर शॉर्ट नोट्स सुद्धा आपण काढल्या पाहिजेत, जेणेकरून मुख्य परीक्षेला जात असताना किंवा रिव्हिजन करत असताना आपल्याला या नोट्सचा खूप फायदा होतो. वारंवार रिव्हिजन करत असताना आपण संदर्भ ग्रंथांची पानं सतत चाळत बसणार नाही. नोट जर का आपल्या असतील तर त्या पक्के आपल्या लक्षात राहतात आणि महत्त्वाच्या कन्सेप्ट त्यातून आपण वारंवार रिवाइज करू शकतो. आता ह्या नोट्स काढून झाल्यानंतर आपण काय करायचं आहे, वेळोवेळी त्याची रिव्हिजन सुद्धा केली पाहिजे आणि वेळोवेळी रिव्हिजन करून दररोज एमसीक्यू ची प्रॅक्टिस केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपली एमपीएससी ची जी काय परीक्षा आहे ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा आहे आणि ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असल्यामुळे पूर्व परीक्षेला आपल्याला 100 प्रश्न जीएस चे सोडवायचे आहेत. ते 100 प्रश्न सोडवत असताना 2 तासांमध्ये ते 100 प्रश्न सोडवण्यासाठी जी काय मानसिकता आहे, ते एमसीक्यू कडे पाहण्याचा जो काय दृष्टिकोन आहे तो डेव्हलप होण्यासाठी दररोज आपण एमसीक्यू सोडले पाहिजेत. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण ज्यावेळेस मुख्य परीक्षेचा अभ्यास करू त्यावेळेस सुद्धा आपण
दररोज MCQ ची प्रॅक्टिस केली पाहिजे, कारण आपल्याला शेवटी तिथं जाऊन MCQ सोडवायचे आहेत. त्याच्यामुळं त्या MCQच्या बाबतीतलं दडपण, भीती आणि ते MCQ सोडवण्याचे काही टेक्निक्स आहेत, काही स्ट्रॅटेजीज आहेत, त्या सुद्धा याच्यातून आपल्या नक्कीच डेव्हलप होतील आणि आपला परफॉर्मन्स खूप चांगला त्याच्यातून दिसून येईल. आणि म्हणून MCQ हे दररोज सोडवले पाहिजे. आता ही आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. अभ्यासाला सुरुवात झाल्यानंतर, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर नक्की ह्या गोष्टी वर्क होत आहेत का, यासाठी काय केलं पाहिजे, वेळोवेळी आपण मूल्यमापन केलं पाहिजे. वेळोवेळी मूल्यमापन करण्याने काय होतं, आपण स्वतःला जज करतो, स्वतःला टेस्ट करतो की नक्की मी मागच्या काही दिवसांपासून अभ्यास करतोय, एखादा विषय अभ्यासतोय, त्या विषयाचं मला आकलन किती झालेलं आहे, मी जी अभ्यासाची पद्धती निवडलेली आहे ती अभ्यासाची पद्धती योग्य आहे का, मी माझ्या ट्रॅकवर आहे का. अशा अनुषंगाने आपण ते मूल्यमापन करतो आणि त्यातून आपल्याला काय लक्षात येतं, तर कोणता घटक आपला चांगला झालेला आहे, कोणत्या घटकाचा अभ्यास खूप चांगला आपल्याला झालेला आहे, हे त्याच्यातून लक्षात येतं. पुढं कोणत्या घटकावरती आपल्याला काम करायचं आहे, कोणता घटक आपला कच्चा राहिलेला आहे, कोणत्या घटकाला अधिक वेळ देणं गरजेचं आहे, हे सुद्धा या इव्हॅल्युएशन मधून आपल्या लक्षात येईल. पुढं अजून किती अभ्यास करावा लागेल आपल्याला, आपला जो अभ्यास आहे तो कितपत झालेला आहे आणि किती अजून करावा लागेल, हे सुद्धा आपल्याला त्याच्यातून लक्षात येईल. पुढं आपल्या अभ्यासामध्ये नक्की प्रॉब्लेम कुठं आहे, नक्की प्रॉब्लेम कुठं आहे तो डिटेक्ट होऊ शकतो इव्हॅल्युएशन केलं तर. आणि तो प्रॉब्लेम समजला तर आपण तिथंच त्याच्यावरती सोल्युशन काढू शकतो. आणि ही सातत्याने चालणारी प्रोसेस आहे. हा प्रॉब्लेम जर तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये आढळला तर तुम्ही तिथं तो सोडवू शकत नाही आणि त्याच्यामुळं त्याचा तुमच्या परफॉर्मन्सवरती, तुमच्या मार्कांवरती परिणाम होणार आहे. म्हणून हे प्रॉब्लेम्स आपल्या अभ्यासाच्या प्रोसेसमध्येच डिटेक्ट झाले पाहिजेत आणि तिथंच ते सॉल्व्ह झाले पाहिजेत, तरच त्याच्यावरती आपण चांगलं काम करू शकतो, परफॉर्मन्स चांगला ठेवू शकतो. पुढे या इव्हॅल्युएशन मध्ये काय लक्षात येतं, तर आपण योग्य ट्रॅकवर आहोत का, याचं सुद्धा एक मार्गदर्शन आपल्याला लक्षात येतं. आणि आपण योग्य ट्रॅकवर नसलो तर पुन्हा त्या ट्रॅकवर येण्यासाठी काय केलं पाहिजे, हे सुद्धा आपल्या लक्षात चांगल्या प्रकारे इव्हॅल्युएशन मुळे येऊ शकतं. आणि म्हणून हे मूल्यमापन सतत होणं गरजेचं आहे. वेळोवेळी आपण अभ्यास करत असताना फक्त वाचणं, संदर्भ ग्रंथ पूर्ण करणं एवढाच आपला अभ्यास नाहीये, तर हा अभ्यास करत असताना आपल्याला शेवटी MCQ सोडवायचे आहे, परीक्षा द्यायची आहे, परीक्षेला बसायचं आहे आणि त्याच्यामुळं हे मूल्यमापन वेळोवेळी होणं गरजेचं आहे. हे मूल्यमापन झाल्यानंतर पुढं आपल्याला ज्या ज्या वेळेस प्रॉब्लेम डिटेक्ट होईल, ज्या ज्या वेळेस गरज निर्माण होईल, त्या त्या वेळेस आपण मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आता हे मार्गदर्शन घेत असताना आपला इगो आडवा आला नाही पाहिजे. हे मार्गदर्शन घेत असताना मला मार्गदर्शनाची गरज काय, मला सगळं कळतं, अशा प्रकारचा आपला ऑरा नसला पाहिजे. कारण जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज आपण पाहत असतो, त्यांची नावं ऐकत असतो आणि या मल्टीनॅशनल कंपनीचे परफॉर्मन्स चांगले असतात ते केवळ त्यांचे काही सल्लागार असतात. प्रत्येक कंपनी आपला सल्लागार नेमत असते. इतके मोठे मोठे CEO असतात, एवढा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी असतो, एवढी मोठी टीम काम करत असते, तरी सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मार्गदर्शन घेण्यासाठी या कंपन्या सल्लागार नेमत असतात, त्यांचं मार्गदर्शन घेत असतात. आणि अशी लोक जर मार्गदर्शन घेण्यामध्ये मागे पडत नाहीत, कमीपणा मानत नाहीत, तर आपण का मानून घ्यायचा. शेवटी आपलं गोल काय आहे, आपल्याला काय मिळवायचं आहे, आपल्याला पोस्ट मिळवायची आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. आणि त्यामुळं जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं मार्गदर्शन नक्कीच घेतलं पाहिजे. आता हे मार्गदर्शन घेतल्यामुळं काय होतं, तर आपल्या अभ्यासाला योग्य दिशा मिळते. आपला अभ्यास योग्य दिशेत सुरू आहे की नाही हे सांगणार सुद्धा कोणतरी पाहिजे. नाही तर फक्त अभ्यासक्रम पाहिलाय, संदर्भ ग्रंथ मला कळालेत आणि मी सुसाट सुटलोय, मात्र त्याची दिशा योग्य आहे का, की कोणत्याही दिशेला मी भरकटतोय, हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि त्यासाठी मार्गदर्शक असणं खूप गरजेचं आहे. मार्गदर्शन घेतल्याने काय होईल, आपला वेळ सुद्धा वाचणार आहे. आता आपल्याला कमी कालावधीमध्ये अधिक चांगलं यश मिळवायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला कमी कालावधीमध्ये अधिक चांगला परफॉर्मन्स करावा लागेल, अधिक चांगलं काम करावे लागेल आणि इफेक्टिव्हली काम झालं तरच आपला परफॉर्मन्स चांगला दिसणार आहे. आणि म्हणून मार्गदर्शन घेणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. यासोबत एखादा विषय जर तुम्हाला अवघड वाटत असेल, अवघड वाटणारा एखादा विषय असेल, तर तो सुद्धा तुमच्या आवाक्यात येईल. कारण
सगळेच विषय असे नसणार आहेत की ज्याच्यावर आपलं कमांड आहे. काही विषय असेही असू शकतात की ज्याच्यामध्ये आपल्याला गती कमी आहे, जे आपल्याला व्यवस्थित समजलेले नाही, ज्याच्या कन्सेप्ट आपल्या कच्च्या राहिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित क्लिअर झालेल्या नाही आहेत आणि म्हणून त्यामध्ये आपण चांगले मार्क्स घेऊ शकत नाहीये. मग अशा विषयामध्ये जर आपल्याला ॲव्हरेज जरी मार्क आले, एखाद्याच्या मार्गदर्शनामुळे कमी असणारे मार्क आपले वाढत असतील, आपल्या परीक्षेमध्ये आपला फायदा होत असेल, तर या मार्गदर्शनाचा फायदा करून घेणं हे आपली जबाबदारी आहे. त्यामध्ये कमीपणा मानता कामा नये आणि हे मार्गदर्शन घेणं त्यामुळं खूप गरजेचं आहे. याच्यानंतर आपण आपल्या अभ्यासामध्ये ज्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करतो, ते आपला फायनल रिझल्ट येईपर्यंत आपल्या मानसिकतेचा खूप मोठा कस याच्यामध्ये लागत असतो. मानसिकतेची खूप मोठी परीक्षा, कारण वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपल्याला लढाई करायची असते. वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपण ती लढाई डेली लाईफमध्ये करत असतो. ती अभ्यासाची असते, सोशल बर्डनची असते, आर्थिक असते, सामाजिक असते. अनेक प्रश्न आपल्या समोर असतात आणि या सगळ्या प्रश्नांना फेस करत असतानाच आपल्याला आपल्या अभ्यासातला जो आलेख आहे तो उंचावर ठेवावा लागतो. त्यामध्ये सातत्य मेंटेन करावं लागतं आणि हे मेंटेन करण्यासाठी आपण मोटिवेटेड राहणं खूप गरजेचं असतं. आता हे मोटिवेटेड राहण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं तर आहे की आपलं ध्येय आपण ठरवलेलं जे आहे, आपली जी काय ड्रीम पोस्ट आहे, जी काय आपण ठरवलेली आहे, आणि दुसरी गोष्ट की आपण एमपीएससीचा अभ्यास का सुरू केलेला आहे. या दोन गोष्टी आहेत त्या सतत आपल्याला जिवंत ठेवत असतात, सतत आपल्या अभ्यासामध्ये आपल्याला ऊर्जा देत असतात, सतत सांगत असतात की तू हा अभ्यास या गोष्टीसाठी करायचा आहे, तुला काहीतरी मिळवायचं आहे, तुला काहीतरी करून दाखवायचं आहे. आणि म्हणून या दोन गोष्टी सोबतच डेली लाईफ मध्ये आपल्याला मोटिवेटेड राहण्यासाठी काय करायचं आहे, तर डेली लाईफ मध्ये आपल्याला मेडिटेशन करायचं आहे. मेडिटेशन केल्याने काय होतं की एक मनाला सुद्धा काही थकवा येत असतो, मनाला सुद्धा आपल्याला मनाचे सुद्धा व्यायाम करणं गरजेचं असतं, मनाला ताजतवानं ठेवणं गरजेचं असतं. आणि काय होतं की मन सतत भरकटत असतं, वेगवेगळ्या निगेटिव्ह गोष्टींकडे जात असतं, सतत सेल्फ डाऊट निर्माण करू शकतं आणि सतत त्याला पॉझिटिव्ह ठेवण्याकडे, त्याला पॉझिटिव्ह कडे घेऊन येण्यासाठी आपल्याला हे मेडिटेशन खूप करणं गरजेचं आहे. या मेडिटेशनच्या माध्यमातून आपण आपले विचार पॉझिटिव्हली ठेवू शकतो आणि आपला अभ्यास सुद्धा पॉझिटिव्ह वेने पुढे घेऊन जाऊ शकतो. दुसरा आहे योगा. आपण सतत अभ्यास करत बसतो, अभ्यास करत बसत असल्यामुळे आपल्या बॉडीला जास्त ताण निर्माण होऊ शकतो. कंबर असेल, पाठ असेल, मान असेल, अशा वेगवेगळ्या अवयवांवरती जास्त ताण येत असतो आणि तो रिलॅक्स करण्यासाठी आपण योगा करणं गरजेचं आहे. योगा सोबत मेडिटेशन केल्यामुळं आपण नक्कीच ताजेतवाने राहतो, मोटिवेटेड राहतो. यासोबत जमेल तसा हलका व्यायाम सुद्धा करा. हलका व्यायाम केल्यानंतर तुम्हाला डेली लाईफ मध्ये जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा तुम्हाला असणारे छंद सुद्धा तुम्ही जोपासले पाहिजे. फक्त परीक्षेचं बर्डन घेऊन चाललाय, फक्त वाचतोय, पुस्तकात फक्त तोंड घातलंय आणि तेवढंच त्याच्याकडे आहे असं न ठेवता, त्याचं बर्डन न घेता, ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसचा आनंद घेत, या प्रोसेस सोबत इतरही तुमचे जे काही छंद आहे ते जोपासत तुम्ही गेलात तर तुम्हाला या प्रोसेसचं बर्डन वाटणार नाही, त्याचा ताण येणार नाही. आणि त्यासाठी तुमचे जे काही छंद आहेत ते वेळ मिळेल तेव्हा, त्यासाठी वेगळा वेळ काढू नका. ज्यावेळेस तुमच्याकडे काही रिमेनिंग टाइम असेल तुमच्या डेली शेड्यूल मधला, त्यातून तुमचे छंद जोपासा. मोटिवेटेड वाटणाऱ्या लोकांची पुस्तकं वाचा. त्यासोबत काही मोटिवेटेड व्याख्यानं ऐका. ज्या लोकांच्या संपर्कात राहून तुम्हाला पॉझिटिव्ह फील होतं अशा लोकांच्या संपर्कात राहा, निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा आणि अशा प्रकारे मोटिवेटेड राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पुढं आपली जी काय परीक्षा आहे या परीक्षेचा आपण संपूर्णपणे नियोजन केलं, या परीक्षेचा अभ्यासक्रम, त्याचा सगळ्या टेस्ट सिरीज, रिव्हिजन याच्यावरती एक होल्ड आला की ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्टअप होणार आहे. मी खूप चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे, मी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला आहे आणि माझा एक होल्ड सगळ्या सब्जेक्टवरती आलेला आहे. हा एक कॉन्फिडन्स आहे ना, तो कॉन्फिडन्स तुम्हाला परीक्षेमध्ये यश मिळवून देत असतो. मात्र सगळा अभ्यास करून सुद्धा जर तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह भावना असेल, नकारात्मकता असेल, सेल्फ डाऊट असेल, तर तुम्ही कितीही अभ्यास केला तरी तुम्ही यश मिळवू शकणार नाहीत, कारण तुमची ती निगेटिव्हिटी तुमच्या परफॉर्मन्सवरती खूप वाईट परिणाम करू शकते.
आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस परीक्षा हॉलमध्ये एंटर कराल त्यावेळेस आत्मविश्वासाने एंटर करा आणि या परीक्षेला सामोरे जा. नक्कीच त्या परीक्षेमधला परफॉर्मन्स तुमचा असेल. ज्यावेळेस पेपर देऊन तुम्ही परीक्षा हॉलमधून बाहेर याल ना, हा आत्मविश्वास जो आहे तो आत्मविश्वासच सांगेल की हा जो पेपर दिलेला आहे ना, याच्यामध्ये मी 100% पास होणार आहे. हा कट ऑफ मी क्लिअर करणार आहे, मी मुख्य परीक्षेला अपियर होणार आहे, किंवा मुख्य परीक्षा झाल्यानंतर जो काय माझ्या ड्रीम पोस्ट साठीचा कट ऑफ आहे ना, तो कट ऑफ मी क्लिअर करणार आहे आणि माझी ड्रीम पोस्ट मला मिळणार आहे. हा आत्मविश्वास त्याच वेळेस जागृत होईल ज्या वेळेस आपण आपल्या अभ्यासाशी प्रामाणिक राहू. प्रामाणिकपणे जर आपण वर्षभर आपला अभ्यास केला, जे काय आपण प्लॅनिंग केलेलं आहे ते प्लॅनिंग व्यवस्थित फॉलो केलं, तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये यश मिळवू शकू. आता जे काय वेगवेगळे टॉपर्स आहेत, वेगवेगळे जे काय परीक्षार्थी ज्यांनी या परीक्षांमध्ये टॉप केलेला आहे, पहिल्या अटेम्प्ट मध्ये केलेला आहे, 21व्या 22व्या वर्षी जे डेप्युटी कलेक्टर झाले, DYSP झाले, UPSCतून IAS झाले, हे लोक नक्की काय करतात हो जेणेकरून यांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये यश मिळतं? मग असं या लोकांमध्ये काय वेगळेपण असतं, ते काय करतात आणि काय टाळतात हे सुद्धा आपण थोडक्यात पाहूया. तर याच्यामध्ये जे पहिल्या प्रयत्नात यश मिळवतात ते नक्की करतात काय, तर हे कॉलेजच्या काळात फाउंडेशन बेस तयार करतात. ज्यावेळेस ते ग्रॅज्युएशनला असतात तेव्हापासूनच ते स्वतःची तयारी सुरू करतात. त्या काळामध्ये जी काय बेसिक पुस्तकं आहेत, परीक्षेचा अभ्यासक्रम आहे, परीक्षेचं स्वरूप आहे, पेपर नक्की कसा वाचला पाहिजे, चालू घडामोडींची तयारी कशी केली पाहिजे, समाजाप्रती परीक्षेप्रती जो काय अवेअरनेस गरजेचा आहे तो अवेअरनेस माझा कसा डेव्हलप झाला पाहिजे, या सगळ्या फाउंडेशनचा जो बेस आहे हा बेस तो त्या कॉलेजच्या काळामध्ये तयार करतो. आता काही विद्यार्थी म्हणतील की आमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालंय, काही गृहिणी असतील त्या सुद्धा म्हणतील की आमचा कॉलेजचा काळ निघून गेलेला आहे. पण तुम्ही परीक्षेची तयारी करण्यापूर्वी सुद्धा या बेसवरती काम करणं गरजेचं आहे. आता सुद्धा तुम्ही सुरुवात करून हा बेस जर चांगल्या प्रकारे मजबूत केला तर तुम्हाला सुद्धा नक्कीच त्याचा फायदा होईल. आणि म्हणून हे टॉपर्स काय करतात, यांचा जो बेस आहे तो आधीच कॉलेजच्या काळामध्ये त्याचं फाउंडेशन जे काय आहे ते पक्क करून घेत असतात. आणि दुसरी गोष्ट, पूर्व परीक्षा देण्यापूर्वी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला असतो. मुळात सुरुवातच ते मुख्य परीक्षेने करतात, कारण त्यांना माहित आहे मुख्य परीक्षेचा आवाका मोठा आहे, मुख्य परीक्षेला जास्त मार्क्स आहेत, जास्त सब्जेक्ट आहेत, आणि म्हणून ते मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम सुरुवातीला पूर्ण करतात आणि मग पूर्व परीक्षेकडे वळतात. ज्यावेळेस ते फॉर्म भरतात त्यानंतर मग फॉर्म भरल्यानंतर पूर्व परीक्षेचा टेस्ट सिरीज, त्याचं रिव्हिजन, या सगळ्या गोष्टी चालू होतात. आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असतो आणि त्याच जोरावर त्यांची पूर्व परीक्षा निघते, ते मुख्य परीक्षेला अपियर होतात, त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स करतात आणि फायनल मेरिट लिस्ट मध्ये त्यांचं नाव आपल्याला दिसतं. आणि म्हणून ते पूर्व परीक्षा देण्याच्या आधीच त्यांचा मुख्य परीक्षेचा अभ्यास त्यांनी पूर्ण केलेला असतो. अभ्यास करत असताना परीक्षेची नक्की डिमांड काय आहे, परीक्षेला काय अपेक्षित आहे, परीक्षेला हे अपेक्षित नाहीये की तुम्ही वेगवेगळे संदर्भ ग्रंथ वाचावेत. परीक्षेला अपेक्षित आहे की एखादा प्रश्न तुम्ही सोडवत असताना तुम्ही कसा विचार केला पाहिजे, तुम्ही एखाद्या प्रश्नाची डिमांड काय आहे ती तुमच्या लक्षात आली पाहिजे. आणि एकूणच परीक्षेची डिमांड ते समजून घेतात आणि त्या अनुषंगाने अभ्यासाला सुरुवात करतात, किंवा अभ्यासाचं त्यांचं जे काही शेड्यूल असतं, अभ्यासाची पद्धत असती ती परीक्षा समोर ठेवूनच असते आणि म्हणून त्यांचा परफॉर्मन्स चांगला असतो. दुसरी गोष्ट, ते योग्य मार्गदर्शन घेत असतात. मार्गदर्शन घेताना कधीच लाजलं नाही पाहिजे, कधीच कमीपणा नाही मांडला पाहिजे, कारण मार्गदर्शन घेतल्यामुळं आपला परफॉर्मन्स सुधारू शकतो. आपल्या परफॉर्मन्स मध्ये आपल्याला फायदा होणार असेल तर नक्कीच आपण आपलं मार्गदर्शन जे आहे ते वेगवेगळ्या स्वरूपातून आपण घेऊ शकतो आणि ते घेतलं पाहिजे. कारण मार्गदर्शन घेण्याचे फायदे आपण मगाशी पाहिले की त्यातून काय होऊ शकतं, हे मार्गदर्शन सुद्धा वेळोवेळी घेतात. आणि अनेक टॉपरच्या भाषणातून आपण ऐकतो की त्यांना कोणत्या तरी गुरुने चांगल्या प्रकारे गाईड केलेलं असतं आणि म्हणून ते त्यांचं नाव वारंवार घेत असतात, कारण ते त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या सोबत राहिलेले असतात. आणि त्यांच्या सोबत राहून त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, अभ्यासाला दिशा देणं, त्यांच्या चुकीच्या ज्या काही गोष्टी आहेत, त्यांच्या उणिवा ज्या आहेत त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करणं, अशा गोष्टी ते मार्गदर्शक करत असतात. म्हणून त्यांचाही खारीचा का होईना पण वाटा त्यांच्या यशामध्ये राहिलेला असतो आणि म्हणून ते त्यांचं नाव वारंवार घेत असतात. पुढे आहे की अभ्यासातील सातत्य. या लोकांचं एक गोष्ट खूप महत्वाची घेण्यासारखी असते,
ते म्हणजे अभ्यासातलं सातत्य जे आहे ते त्यांनी मेंटेन केलेलं असतं. अनेक टॉपरच्या भाषणातून तुम्ही ऐकलं असेल की मित्राचं लग्न असेल, नातेवाईकांचे इतर काही कार्यक्रम असतील, समारंभ असतील, या सगळ्या सोशल गोष्टींपासून त्यांनी स्वतःला अलिप्त ठेवलेलं होतं. ते एका वर्षामध्ये ते फक्त स्वतःचे होते, ते कुटुंबाचे नव्हते, ते समाजाचे नव्हते, ते कुणाचेच नव्हते. ते फक्त स्वतः आणि त्यांची परीक्षा या दोन्हीच्याच मध्ये जे काय आहे ते इंटरॅक्शन होतं, त्याच्यामध्ये त्यांनी कोणालाही येऊ दिलं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी कसलंही डिस्ट्रॅक्शन येऊ दिलं नाही आणि त्यांचं अभ्यासातलं सातत्य एक वर्षभर त्यांनी मेंटेन केलं आणि वर्षाच्या शेवटी जाऊन जे काही पीक आहे, जे काही फळ आहे ते त्यांच्या हाती आलं आणि त्यांना ते यश मिळालं. हे बऱ्याच टॉपरकडून आपण ऐकतो की अभ्यासातलं सातत्य हे खूप महत्वाचं असतं. अभ्यास आज मी मोटिवेशननी सुरू केला, पण शेवटच्या दिवसापर्यंत, शेवटचा पेपर देईपर्यंत तो अभ्यास तसाच टिकून राहायला पाहिजे. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात, त्या केल्या पाहिजेत आणि हे सातत्य जर मेंटेन केलं तर पहिल्या प्रयत्नात यश मिळवायला आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आता हे काय पाहिलं तर त्यांनी काय केलं नक्की टॉपरनी, किंवा आपणही काय, परीक्षा द्यायची घाई करू नये. त्यांनी परीक्षा द्यायची घाई केली नाही. कारण आपल्याकडे कसं होतं की ऍड आली की आपण फॉर्म भरतो, लगेच पूर्वपरीक्षेचा अभ्यास चालू करतो, पूर्वपरीक्षेला अपियर होतो. पूर्वपरीक्षा फेल झालो की परत दुसरी परीक्षा असते, दुसऱ्या परीक्षेची परत पूर्वपरीक्षा असते, त्या पूर्वपरीक्षेचा अभ्यास चालू करतो आणि परत तिथं फेल होतो. परत एखादी सरळ सेवा येते, सरळ सेवेचा अभ्यास चालू करतो, त्याचा अभ्यासामध्ये पण जमलं तर जमलं, नाही तर आपण फेल होऊन जातो. या सायकल मध्ये आपण अडकून पडतो आणि त्याच्यामुळं आपण आपलं टार्गेट एकदाच ठरवलं पाहिजे की मला कुठली परीक्षा द्यायची आहे, या वर्षीची ही परीक्षा द्यायची आहे. मग त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि पूर्व परीक्षेला सगळ्या तयारीनिशी अपियर होणं आणि सगळ्या तयारीनिशी आत्मविश्वासाने पूर्व परीक्षा दिली तर नक्कीच आपण पूर्व परीक्षा पास होऊ. आणि त्याच्यामुळं ही परीक्षा द्यायची घाई करू नये, हे टॉपर ही घाई करणं टाळतात. पुढे भावनिक होऊन निर्णय घेणे. भावनिक होऊन कोणताच निर्णय घेऊ नका. अगदी स्पर्धा परीक्षा करायचा सुद्धा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका, कारण हे भावनिक निर्णय तात्पुरते असतात. आपल्या भावना वेळोवेळी बदलत असतात, मोटिवेशन वेळोवेळी बदलत असतात आणि मग त्यानुसार आपण घेतलेल्या डिसिजनचं आपल्याला बर्डन वाटायला लागतं. आणि हे बर्डन वाटायचं नसेल तर आपण घेतलेल्या निर्णयावरती स्टेबल राहिलं पाहिजे. त्यासाठी विचारपूर्वक आपण तो निर्णय घेतला पाहिजे आणि भावनिक होऊ नये. कुठल्याही गोष्टीमध्ये, अभ्यासामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपलं सातत्य मेंटेन करायचं आहे त्यावेळेस आपण भावनिक न होता आपण आपल्या अभ्यासावरती प्रॅक्टिकली फोकस राहिलं पाहिजे. इतर विषयांमधलं जे काही डिस्ट्रॅक्शन आहे ते तसंच बाजूला होऊ दिलं पाहिजे. प्रॅक्टिकली विचार करून आपण आपल्या या प्रोसेसमध्ये टिकून राहिलं पाहिजे. पुढं प्रत्येक परीक्षा देणे टाळलं पाहिजे. येणारी प्रत्येक परीक्षा कोणती आली, सरळ सेवा आली, कंबाईन आली, दुसरी कोणती परीक्षा आली, प्रत्येक परीक्षा देणं टाळलं पाहिजे. जी आपली फोकस एक्झाम आहे त्याच परीक्षेला फोकस करा आणि तीच एक्झाम द्या. टॉपर सुद्धा हेच करतात, त्यांनी हेच टाळलं. काय टाळलं तर प्रत्येक परीक्षा देणं टाळलं. टॉपर्सनी काय केलं, अभ्यासावर वाईट परिणाम करणाऱ्या बाबी टाळल्या. आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. ज्या ज्या गोष्टीमुळे आपल्या अभ्यासावरती डिस्ट्रॅक्शन होईल, अभ्यासावरती वाईट परिणाम होईल, त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल, इतर काही गोष्टी असतील, आपल्याला असणारे ज्या काही वाईट सवयी असतील, अशा सगळ्या गोष्टी, अगदी आपल्या झोपेची जरी सवय असेल, उशिरा उठायची सवय असेल, अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपला अभ्यासाचा चांगला टाइम जो आपण युटिलाइज करू शकतो, जो प्रभावीपणे आपला अभ्यासातून आपल्याला आउटपुट देऊ शकतो, असा टाइम वाया घालवणाऱ्या गोष्टी, या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. त्याच्यावरती मात केली पाहिजे, तरच आपण चांगल्या प्रकारे यश मिळवू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी टॉपरनी टाळल्या आणि म्हणून ते टॉपर जे आहेत ते पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी होऊ शकले. आणि म्हणून आपण सुद्धा या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि आपलं अभ्यासाचं प्रॉपर नियोजन, त्यातलं सातत्य, या सगळ्या गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःला मोटिवेटेड ठेवलं पाहिजे. शेवटी काय तर मैंने भी ठाना है, मैंने भी ठाना है, मंजिल को पाना है. मैंने भी ठाना है, मंजिल को पाना है, कुछ करके दिखाना है, अब मैंने भी ठाना है. इथंच थांबूयात. धन्यवाद. द ऑफिसर, युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.